नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत TCS IBPS पॅटर्न अंतर्गत परीक्षेमध्ये येणारी इंग्लिश व्होकॅब्युलरी. या सेशनमध्ये आपण अँटोनिम्स, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स आणि फ्रेजेस आणि स्पेलिंग एरर या सर्वांचा समावेश असणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हा आपला आहे डे 7. चला तर मित्रांनो, आपल्या सेशनला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. चला बघा, इडियमचा अर्थ होतो मन आणि आपल्याला खाली एक मन दिलेली आहे, त्या मनीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. वाचूया मन काय म्हणते. हॅव अ हेड स्टार्ट. बघा, मन जी असते त्याचा सरळ सामान्यपणे काही अर्थ नसतो. बघूया आपण आता ऑप्शनपैकी काय येतं. पहिला ऑप्शन आहे टू थिंक ऑफ अ न्यू आयडिया. न्यू आयडिया म्हणजे नवीन कल्पना, थिंक म्हणजे विचार करणे, नवीन कल्पनेचा विचार करणे. दुसरं बघा, टू स्टार्ट अ न्यू व्हेंचर. स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे, व्हेंचर म्हणजे बिझनेस, नवीन बिझनेसची सुरुवात करणे. हे सुद्धा रॉंग झालंय, पहिलं सुद्धा रॉंग. तिसरं बघूया, टू हॅव अ नॉर्मल बर्थ. बघा, एखाद्या बालकाची नॉर्मल बर्थ होणं, हे सुद्धा रॉंग झालंय. चौथा आहे बघा, टू हॅव अन ॲडव्हान्टेज. बघा, एखाद्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज मिळणं, फायदा मिळणं, ती गोष्ट आपल्यासाठी फायद्याची असणं. म्हणून मित्रांनो, हॅव अ हेड स्टार्ट याचा तुमचा ॲप्रोप्रिएट मिनिंग होतो टू हॅव अन ॲडव्हान्टेज. आता मित्रांनो बघा, एक्झाम्पल दिल्यावर तुम्हाला जास्त करणार आहे. बघा, अ गुड एज्युकेशन गिव्स युअर चाइल्ड अ हेड स्टार्ट इन लाईफ. बघा, अ गुड एज्युकेशन म्हणजे चांगल्या दर्जाचं मिळालेलं शिक्षण, गिव्ज म्हणजे देणे, चाइल्ड म्हणजे तुमच्या बालकाला, ओके, लाईफ म्हणजे आयुष्य. चांगल्या दर्जाचं मिळालेलं जे शिक्षण असतं तुमच्या मुलाला एक चांगलं फायदेशीर आयुष्य देऊ शकेल, असा त्याचा अर्थ होतो. तर मित्रांनो, हॅव अ हेड स्टार्टचा अर्थ होतो टू हॅव अन ॲडव्हान्टेज. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. दुसरा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा मित्रांनो, रिकामी जागा दिलेली आहे आणि या रिकामी जागेमध्ये तुम्हाला या ऑप्शनपैकी काय करायचं, एक अप्रोप्रिएट तिथे मिळता जुळता शब्द तुम्हाला फिलअप करायचा आहे. वाचूया आपण पूर्ण सेंटेन्स काय म्हणतं. बघा, विद्याज पॅरेंट्स वर व्हेरी अँग्री विथ हर ॲट डॅश डॅश ॲटिट्यूड फेन दे स्कोल्डेड हर. बघा, आता प्रत्येकाचा आपण शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. विद्याज पॅरेंट. बघा, विद्याला अपोस्ट्रॉफी एस लागलंय म्हणजे विद्याचे म्हणूया. विद्याचे पॅरेंट म्हणजे विद्याचे पालक कसे झाले होते, अँग्री म्हणजे रागावलेले होते, ओके, रागात होते. कुणावरती, तर विद्यावर, हर म्हणजे तिच्यावर असं म्हणूया. डॅश डॅश ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे तिचा पाहण्याचा दृष्टिकोन. फेन दे स्कोल्डेड हर्ड. फेनचा अर्थ होतो जेव्हा, स्कोल्ड म्हणजे खडसावणे. जेव्हा जेव्हा विद्याचे पालक तिला रागवायचे, स्कोल्ड करायचे, त्यावेळेला ती त्यांच्या बोलण्याकडे गंभीरपणे लक्ष देत नसायची. तर त्यामुळे काय, तिचे पालक तिच्यावरती रागवायचे असं आपण त्याला म्हणतो येतो. मग आता इथे बघा, ॲक्युरेट येथे फील होणारा वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा. पहिला वर्ड आहे बघा फॅसिशियस, दुसरा म्हणतो लॅकोनिक, तिसरा येतो सेगेशियस, चौथा आहे सॉम्बर. तर मित्रांनो सांगा, कोणतं ऑप्शन तिथे ॲक्युरेट पुटअप होऊ शकतो. तर मित्रांनो, आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, फॅसिशियस. आता पाहूया फॅसिशियसचा ॲक्युरेट अर्थ काय होतं. बघा, इथे दिलेला आहे. फॅसिशियसचा अर्थ होतो नॉट सिरियस अबाउट अ सिरियस सब्जेक्ट. बघा, नॉट सिरियस म्हणजे गंभीर नसणं. मित्रांनो, फॅसिशियस या शब्दाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही नॉट सिरियस हा शब्द लक्षात ठेवू शकता. बघा, शब्द लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाची ट्रिक, त्या शब्दाला जोडा कशासोबत तरी, संबंध जोडा. मग फॅसिशियसचा अर्थ काय होतं, नॉट सिरियस अबाउट अ सिरियस सब्जेक्ट्स. अबाउट म्हणजे बद्दल, सिरियस सब्जेक्ट, एखाद्या गंभीर विषयावरती गंभीर नसणं, त्याला म्हणूया फॅसिशियस. म्हणजेच इथं बघा ना, आता इथे फॅसिशियस आपण पुटअप केला तर कसा अर्थ होतो, विद्याज पॅरेंट वर व्हेरी अँग्री विथ हर. विद्याचे पॅरेंट तिच्यावरती रागावलेले होते, ओके, कशामुळे, तर हर फॅसिशियस ॲटिट्यूड म्हणजे गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करणं तिचा काय होता, स्वभाव होता असं म्हणूया. म्हणून जेव्हा तिचे आई वडील जेव्हा तिला रागवायचे, त्यावेळेला ती त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे असं आपण म्हणू शकतो. दुसरा आहे बघा लॅकोनिक. आता लॅकोनिकचा अर्थ बघा, युजिंग ओनली अ फ्यू वर्ड्स टू से समथिंग. बघा मित्रांनो, यूज म्हणजे वापर करणे, ओनली म्हणजे फक्त, फ्यू वर्ड्स म्हणजे थोडेच शब्द असं म्हणूया. टू से समथिंग, से म्हणजे म्हणणे, समथिंग म्हणजे काहीतरी, ओके, म्हणजे काहीतरी बोलण्यासाठी खूप कमी शब्दांचा वापर करणं, त्याला म्हणूया लॅकोनिक. तर मित्रांनो, लॅकोनिकचा अर्थ होतो मितभाषी, कमी बोलणारा व्यक्ती. मग लॅकोनिकला कसं लक्षात ठेवायचं, तर ओनली अ फ्यू वर्ड्स म्हणजे कमी शब्दांचा वापर करणं. नेक्स्ट आहे बघा आपल्याकडे सॅगेशियस. सॅगेशियसचा अर्थ बघा, हॅव्हिंग ऑर शोईंग अंडरस्टँडिंग अँड द ॲबिलिटी टू मेक गुड जजमेंट. बघा,
हॅव्हिंग ऑर शोईंग अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग म्हणजे समजणं, दुसऱ्यांची भावना समजून घेणं. अँड द ॲबिलिटी म्हणजे पात्रता किंवा क्षमता टू मेक गुड जजमेंट, गुड म्हणजे चांगलं, जजमेंट म्हणजे योग्य निर्णय घेणं. म्हणजे एखाद्यामध्ये बघा चांगलं किंवा योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते, म्हणजेच तो व्यक्ती शहाणा असतो, समजूतदार असतो, ज्ञानी असतो, त्याला सेगॅशियस असं म्हणतात. फोर्थ आहे बघा सॉम्बर. सॉम्बरचा अर्थ बघा सिरियस, सॅड अँड विदाउट ह्युमर ऑर एंटरटेनमेंट. बघा सिरियस म्हणजे गंभीर, सॅड म्हणजे दुःखी, विदाउट ह्युमर, ह्युमर म्हणजे विनोद नसलेला, म्हणजेच कॉमेडी करतो का नाही, एंटरटेनमेंट मनोरंजन करतो का नाही, तर गंभीर स्वभावाचा माणूस, त्याला म्हणूया सॉम्बर. मग सॉम्बरला कसं लक्षात ठेवता, सिरियस, सॅड आणि विदाउट ह्युमर या शब्दांनी सॉम्बर या शब्दाला लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा हे मागील परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि तुम्हाला या प्रश्नांसोबत मी ऑप्शनचा सुद्धा अर्थ सांगतोय, म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न या ऑप्शनचा आधार घेऊन विचारू शकतात. ओके, चला आता नेक्स्ट पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. बघा समानार्थी शब्द तुम्हाला फाइंड आउट करायचा. वाचूया सेंटेन्स काय म्हणतं. इट इज व्हेरी हार्ड टू अंडरस्टँड हर इनिग्मॅटिक पर्सनॅलिटी. बघा इट इज व्हेरी हार्ड टू अंडरस्टँड, अंडरस्टँड म्हणजे समजणे, हार्ड म्हणजे अवघड. हे खूप अवघड आहे कशासाठी, हर इनिग्मॅटिक पर्सनॅलिटी. इनिग्मॅटिक म्हणजेच काय, तर इनिग्मॅटिकला आपण म्हणूया की रहस्यमयी असं आपल्याला म्हणता येतं. ओके, रहस्यमयी म्हणजे काय, तिच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे आपल्याला न समजणं, काहीतरी गूढ आहे, त्याला आपण इनिग्मॅटिक असं म्हणतो. मग या इनिग्मॅटिकसाठी समानार्थी शब्द काय येतो बरं. पहिला ऑप्शन आहे डेस्परेट, दुसरा आहे इंटेलिजंट, तिसरा आहे फुलिश, चौथा आहे मिस्टेरियस. तर मित्रांनो इनिग्मॅटिकचा अर्थ होतो बघा इथे दिले मी, मिस्टेरियस अँड इम्पॉसिबल टू अंडरस्टँड कम्प्लिटली. मिस्टेरियस म्हणजे गूढ, रहस्यमयी, आणि बघा इम्पॉसिबल टू अंडरस्टँड कम्प्लिटली. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे, इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, अंडरस्टँड म्हणजे समजणं. पूर्णपणे समजण्यासाठी अशक्य असं असणं त्याला इनिग्मॅटिक असं आपण म्हणतो, म्हणजेच काय, गूढ किंवा रहस्यमय. मग मित्रांनो बघा ऑप्शनपैकी चौथ्या ऑप्शनमध्ये मिस्टेरियस आला, म्हणजेच तुमचा ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. मग इनिग्मॅटिकला समानार्थी शब्द काय आला, मिस्टेरियस. आता बाकीच्या शब्दांचा अर्थ जाणून घेऊया. बघा डिस्परेटचा अर्थ काय होतो, व्हेरी सॅड अँड अपसेट बिकॉज ऑफ हॅव्हिंग लिटल ऑर नो होप फिलिंग. बघा डिस्परेट म्हणजे काय, व्हेरी सॅड खूप दुःखी असणं किंवा अपसेट असणं, निराश असणं, बिकॉज म्हणजे कारण की, ऑफ हॅव्हिंग ऑर लिटल नो होप फिलिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची आशा नसणं, होप म्हणजे काय, आशा नसणं, त्यामुळे तो माणूस दुःखी होतो, निराश होतो, त्याला डिस्परेट असं आपण म्हणतो, नैराश्याची भावना. दुसरा आहे बघा इंटेलिजंट. इंटेलिजंटचा अर्थ होतो बुद्धिमान. थर्ड आहे फुलिश. फुलिशचा अर्थ होतो मूर्ख. आणि मिस्टेरियस तुम्हाला सांगितला, मिस्टेरियस म्हणजे रहस्यमय किंवा गूढ. तर मित्रांनो ऑप्शन 4 तुमचा करेक्ट आन्सर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Select the option that can be used as one word substitute for the underlined group of words in the given sentence. बघा मित्रांनो आता तुम्हाला अंडरलाईन केलेला आहे बघा, दे आर 4 footed animals हा शब्द आहे. आता याचा अर्थ कळाला नाही आपल्याला, तर आपण सेंटेन्स वाचूया आणि त्यानुसार आपण बघूया काय अर्थ होतो. बघा Zebras are widespread across vast areas of southern and eastern Africa. They are 4-footed animal. बघा झेब्रा तुम्हाला माहिती आहे, झेब्रा प्राणी हा वाईड स्प्रेड आहे. वाईड स्प्रेड म्हणजे पसरलेला असणे. अक्रॉस, अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे. फास्ट एरियाज म्हणजे मोठा प्रदेश असं म्हणूया. साऊथर्न दक्षिणेचा आणि ईस्टर्न पूर्वेचा आफ्रिकेमध्ये. झेब्रा जो प्राणी आहे सगळीकडे पसरलेला आहे, त्याची जी जात आहे सगळीकडे आढळते असं म्हणूया. आणि दे आर 4-footed animal म्हणजे हा झेब्रा कोण आहे, झेब्रासाठी दे वापरलाय. दे आर 4-footed animal. फूट म्हणजे पाय म्हणूया. 4 पाय असणारा प्राणी आहे झेब्रा. तर मग 4 पाय असणाऱ्या प्राण्याला काय म्हणतात बरं. पहिलं ऑप्शन आहे क्वाड्रेटस, दुसरा येतो क्वाड्रेटिक्स, थर्ड येतो क्वाड्रिसेप्स, 4 आहे क्वाड्रुपेट्स. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर 4 क्वाड्रुपेट्स. आता पाहूया बाकीच्या शब्दांचा अर्थ. आता बघा पहिला आहे क्वाड्रेटस. क्वाड्रेटसचा अर्थ बघा एनी मसल ऑफ द बॉडी दॅट हॅज अ 4 साइड. बघा एनी मसल, मसल म्हणजे स्नायू, ऑफ द बॉडी शरीराचा असा स्नायू ज्याच्या 4 बाजू आहेत. 4 साइड्स म्हणजे 4 बाजू आहे. ॲब्डोमेन असं आपण म्हणूया. ॲब्डोमन शरीरातला जो ॲब्डोमन आहे त्याच्या 4 बाजू असं म्हणूया, पोटाच्या जठराच्या असं म्हणता येतं. मग त्याला काय म्हणतात क्वाड्रेटस.
आता दुसरा आहे बघा क्वाड्रॅटिक्स. आता मित्रांनो तुम्हाला मॅथमॅटिकलमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे एक मॅथमॅटिकल एक इक्वेशन आहे, त्याला असं म्हणता येतं. नेक्स्ट आहे बघा क्वाड्रिसेप्स. क्वाड्रिसेप्सचा अर्थ बघा, अ लार्ज मसल इन द फ्रंट ऑफ द थाय दॅट इज डिवायडेड इंटू 4 पार्ट. बघा, अ लार्ज मसल, लार्ज म्हणजे मोठा, मसल म्हणजे स्नायू, इन द फ्रंट ऑफ द थाय, फ्रंट म्हणजे समोर, थाय म्हणजे मांडी, मांडीच्या समोरचा एक मोठा स्नायू असतो आणि जो की बघा डिवाइड म्हणजे विभागला गेला आहे 4 पार्ट, 4 पार्टमध्ये विभागला गेलेला आहे, त्याला क्वाड्रिसेप असं आपण म्हणतो. आणि चौथा आहे बघा क्वाड्रुपेड्स. क्वाड्रुपेड्स म्हणजे काय, दे आर 4 फुटेड ॲनिमल, म्हणजे 4 पाय असणारा प्राणी असं म्हणता येतं. चला आता नेक्स्ट पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम ऑर फ्रेज. बघा, इडियम आणि फ्रेजचा मीनिंग सांगायचा. बघा, इडियम दिली तुम्हाला एग ऑन वन्स फेस. आता काही अर्थ निघतो का बरं. एग म्हणजे अंड म्हणूया, वन्स म्हणजे एखाद्याच्या, फेस म्हणजे चेहरा, एखाद्याच्या चेहऱ्यावरती काय तर अंड असणं, काहीच अर्थ निघत नाही. बघा, इडियम तुम्हाला फसवतात मोस्टली. पाहूया आता ऑप्शनपैकी काय जमतं का. पहिलं ऑप्शन बघा काय म्हणतो, टू हार्म वन्स ओन कॉज इन ॲडव्हर्टंटली. बघा, इन ॲडव्हर्टंटलीचा अर्थ होतो नकळतपणे, हार्म म्हणजे दुखापत करणे, वन्स ओन कॉज स्वतःच्या कारणामुळे एखाद्याला दुखापत करणे, कशी तर नकळतपणे. मग हा होतो का, तर नाही, पहिला रॉंग झाला. बघा दुसरा, टू अॅक्यूज समवन ऑफ अ क्राईम. अॅक्यूज म्हणजे आरोप करणे, समवन म्हणजे कुणाला तरी, क्राईम म्हणजे गुन्हा, एखाद्यावरती आरोप करणे, हा सुद्धा रॉंग झाला. तिसरा बघा, टू स्पीक ब्लंटली अँड रॅशली विदाउट थिंकिंग केअरफुली. बघा, टू स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे, ब्लंटली म्हणजे सडेतोडपणे किंवा स्पष्टपणे, रॅशली म्हणजे कठोरपणे, कठोर शब्दांचा वापर करणं, विदाउट थिंकिंग केअरफुली, विदाउट म्हणजे च्याशिवाय, थिंकिंग म्हणजे विचार करणे, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक, काळजीपूर्वक विचार न करता एखाद्याला स्पष्टपणे, कठोरपणे, सडेतोडपणे बोलणं, हा सुद्धा रॉंग झाला. चौथा पाहूया आता, जो की बरोबरच असणार आहे कारण 3 रॉंग झाले. चौथा बघा, टू अपियर स्टुपिड. अपियर म्हणजे दिसणे, स्टुपिड म्हणजे मूर्खपण. ओके, वेन समथिंग गोज रॉंग, जेव्हा एखादी गोष्ट चुकीची होत राहते त्यावेळेला आपण मूर्ख झाल्यासारखं दिसलो किंवा आपण फसलो अशी ज्या वेळेला भावना निर्माण होते त्याला म्हणूया एग ऑन वन्स फेस. आता पाहूया ऑप्शन 4 तर बरोबर आहे. एक्झाम्पलनुसार तुम्हाला आणखी क्लिअर होईल. बघा, Terry had egg on his face after boasting that the examinations were really easy but ended up failing most of his papers. बघा, टेरी हॅड एग ऑन हिज फेस. बघा, जी टेरी नावाची जी व्यक्ती होती तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एक काय तर एक मूर्खपणासाठी किंवा आपण फसले गेलो अशी भावना निर्माण झाली. केव्हा बघा, आफ्टर बोस्टिंग दॅट एक्झामिनेशन. आफ्टर म्हणजे नंतर, बोस्टिंगचा अर्थ होतो बढाया मारणे. दॅट द एक्झामिनेशन्स वर रिअली इझी. बघा, टेरी काय म्हणाली होती, तिची जी एक्झामिनेशन होती, परीक्षा होती, ती कशी होती, इझी होती, सोपी होती असं ती म्हणाली. परंतु बघा, बट एंडेड अप फेलिंग मोस्ट ऑफ हिज पेपर. परंतु जेव्हा एंडेड म्हणजे शेवटीला जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा असं आढळलं की ती मोस्ट ऑफ हिज पेपर्स, त्याच्या पेपरमध्ये काय तर तो फेल झालेला आहे, नापास झालेला आहे. म्हणजेच काय तर आपण मूर्ख झाल्यासारखं दिसलं. कारण सुरुवातीला तर आपण म्हणलो होतो पेपर खूप छान गेले, सोपे गेले आणि अक्षरशः काय झालं तर आपले सर्व पेपर नापास झालेले होते असं म्हणूया. मग एग ऑन वेन्स फेस साठी ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर 4. चला आता नेक्स्ट पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम ऑर फ्रेजेस. इडियमचा अर्थ बघा, स्नग ॲज अ बग इन अ रग. बघा, स्नग ॲज अ बग इन अ रग. बघा, आता याचा अर्थ काय होतो. ऑप्शन फर्स्ट म्हणतो फेरी कोझी अँड कम्फर्टेबल. खूप आरामदायक, कोझी म्हणजे उबदार होणं म्हणजे छान वाटणं, आरामदायक वाटणं. ओके, तसं आपण म्हणता येईल. दुसरा आहे अ हिडन एनिमी. हिडन म्हणजे लपलेला, एनिमी म्हणजे शत्रू. तिसरा बघा एक्स्ट्रीमली हॅपी. एक्स्ट्रीमली म्हणजे खूप म्हणूया, हॅपी म्हणजे आनंदी, अत्यानंद होणे असं म्हणूया. फोर्थ आहे अ व्हेरी डेलिकेट सिच्युएशन. फेरी म्हणजे खूप म्हणूया, डेलिकेट म्हणजे नाजूक, सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. मित्रांनो, सर्व ऑप्शनचा अर्थ सांगतोय तुम्हाला. हा अर्थ महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला पॅराजंबल सोडवायचं असेल, तुम्हाला एखादी पॅसेज सोडवायचा असेल, फिल इन द ब्लँक असेल, अँटोनिम, सिनॉनिम, सगळीकडे या शब्दांचा वापर होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या आणि लिहून सुद्धा घ्या. मग स्नग ॲज अ बग इन अ रग याचा करेक्ट आन्सर होतो ऑप्शन नंबर फर्स्ट, फेरी कोझी अँड कम्फर्टेबल. खूप उबदार आणि आरामदायक परिस्थिती असणं. मग तो स्नग ॲज अ बग इन अ रग. बघा आता,
माय डॉटर्स आर ऑल स्नग ॲज अ बग इन अ रग वॉचिंग अ मूवी टुगेदर. माझ्या ज्या मुली आहेत त्या जेव्हा मूवी म्हणजे चित्रपट एकत्र मिळून बघत असतात त्यावेळेला त्या कशा होतात तर खूप कम्फर्टेबल आरामदायक असतात. का तर त्या सर्वांसोबत मिळून मूवी पाहत आहेत म्हणून असं म्हणता येईल. ओके, मग काय झालं स्नग ॲज अ बग इन अ रगचा अर्थ व्हेरी कोझी अँड कम्फर्टेबल. ओके, खूप आरामदायक. चला आता नेक्स्ट पाहूया. आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. बघा अपोजिट वर्ड तुम्हाला शोधायचा विरुद्धार्थी शब्द. वाचूया. डॉक्टर्स समटाइम्स प्रिस्क्राईब सिडेटिव्स लाईक लिब्रेयम टू अलिव्हेट द सिम्पटम्स. मित्रांनो अधोरेखित केलेला शब्द आहे अलिव्हेट. अलिव्हेटचा अर्थ होतो कमी होणं. ओके, म्हणजे काय तर वेदना कमी होणं, दुःख कमी होणं याला आपण म्हणू शकतो. एखाद्याची तीव्रता कमी होणं. बघा आता डॉक्टर्स समटाइम प्रिस्क्राईब. आता बघा डॉक्टर्स समटाइम्स म्हणजे कधी कधी, प्रिस्क्राईब म्हणजे लिहून देणं असं म्हणूया, सिडेटिव्ज म्हणजे क्षामक म्हणजे वेदना कमी होण्याचे एक आपण म्हणूया इंजेक्शन असतील एटसेट्रा, लाईक लिब्रियम नावाचं. ओके, टू अलिव्हेट द सिम्पटम. सिम्पटम म्हणजे लक्षणं. बघा ज्या वेळेला एखाद्याला आजार झालाय त्या आजाराची लक्षणं कमी व्हावं यासाठी डॉक्टर लिब्रियम हे औषध देतात. तर अलिव्हेट म्हणजे कमी करणं, तर एखादी गोष्ट वाढणे तिची गंभीरता जास्त निर्माण होणं हा तुम्हाला अपोजिट फाइंड आउट करायचा. बघा पहिला ऑप्शन आहे रिफॉर्म. रिफॉर्मचा अर्थ मी ते दिलाय बघा, टू चेंज अ सिस्टीम द लॉ एटसेट्रा इन ऑर्डर टू मेक इट बेटर. बघा रिफॉर्म म्हणजे काय, चेंज म्हणजे बदलणे. लक्षात कसं ठेवायचं रिफॉर्मला, बघा चेंज म्हणजे बदलणे, बेटर म्हणजे चांगलं असं म्हणूया. मग रिफॉर्मचा अर्थ काय, टू चेंज अ सिस्टीम म्हणजे एखादी सिस्टीम असेल, आपलं जे सरकार आहे ते सरकार बदलणं, किंवा लॉ म्हणजे कायदा बदलणं, एटसेट्रा इन ऑर्डर टू मेक इट बेटर. बघा मेक इट बेटर म्हणजे एखाद्या गोष्टीची इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी त्याच्यामध्ये बदल करणं, त्याला रिफॉर्म असं आपण म्हणतो. मित्रांनो रिफॉर्मर हा शब्द तुम्ही ऐकला असेल. रिफॉर्मर म्हणजे कोण, सुधारणावादी. जसं की महात्मा फुले सुधारणावादी होते, आंबेडकर होते, शाहू महाराज होते, तर हे सगळे रिफॉर्मर होते, सुधारणावादी असं म्हणताय. मग याचा अलिव्हेट्स आणि रिफॉर्मचा काही संबंध लागतो का, नाही. तर पहिला रॉंग झाला बघा. दुसरा एक्झॅजब्रेट. आता एक्झॅजब्रेटचा अर्थ बघा, टू मेक समथिंग वर्स एस्पेशली अ डिसीज ऑर प्रॉब्लेम. बघा टू मेक समथिंग वर्स. आता मित्रांनो बघा बॅड म्हणजे वाईट, बॅडचं कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये झालं वर्स म्हणजे अधिक वाईट असं म्हणूया. एखादी परिस्थिती अधिक वाईट करणे, एस्पेशली अ डिसीज विशेषतः एखादा डिसीज आजार असेल किंवा एखादी समस्या असेल ती अधिक गंभीर करणं, अधिक वाईट करणं, त्याला एक्झॅजरेट असं म्हणतात. मग मित्रांनो बघा अलिव्हेट म्हणजे त्याची तीव्रता कमी करणं आणि एखाद्या गोष्टीची तीव्रता वाढवणं. या अनुषंगाने ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आन्सर आहे. तिसरा शब्द बघा सप्रेस. सप्रेसचा अर्थ बघा, टू स्टॉप समथिंग बाय युझिंग फोर्स. बघा स्टॉप म्हणजे थांबवणे, समथिंग म्हणजे काहीतरी, यूज म्हणजे वापरणे, फोर्स म्हणजे बल. बलाचा वापर करून एखादी गोष्ट थांबवणं त्याला सप्रेस असं म्हणतो. ओके, म्हणजे एखादी गोष्ट दाबणे. तर मित्रांनो हा तर नव्हताच. स्ट्रोलचा अर्थ बघा, अ स्लो वॉक टू प्लेजर. प्लेजर म्हणजे आनंदाने, स्लो वॉक हळूहळू चालणे. जसं की बागेमध्ये जातोय आपण त्याला म्हणूया स्ट्रोल करणं, म्हणजेच काय तर रमत गमत चालणे. ओके, चला आता नेक्स्ट कोड बघूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. बघा मित्रांनो फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे. बघा ही नोटेड डाऊन द डॅश डॅश वर्थलेस. बघा वर्थलेस इथं दिलेलं आहे. ओके, इन्फॉर्मेशन केअरफुली. आता मित्रांनो प्रश्न काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन अ ब्रॅकेट्स. बघा हा जो ब्रॅकेटमध्ये दिला शब्द वर्थलेस या शब्दाचा अपोजिट अर्थ तुम्हाला शोधायचा. बघूया आता. ही नोटेड डाऊन, नोटेड डाऊन म्हणजे लिहिलं, वर्थलेस इन्फॉर्मेशन. वर्थ म्हणजे फायदेशीर आणि लेस लागलाय म्हणजे फायदेशीर नसलेली, अनावश्यक. ही नोटेड डाऊन द वर्थलेस इन्फॉर्मेशन केअरफुली, अनावश्यक नसलेली, फायद्याची नसलेली सर्व माहिती त्याने काय केली, नोट डाऊन केली. मग वर्थलेस म्हणजे फायद्याची नसणं, मग याचा विरुद्धार्थी शब्द येतो फायद्याची असणं, मौल्यवान असणं, महत्वाची असणं. वाचूया ऑप्शन पैकी काय येतं. पहिला आहे बघा अर्जंट. अर्जंट म्हणजे तात्काळ किंवा लगेच. दुसरा आहे बघा फॅल्युएबल. फॅल्युएबल म्हणजे मौल्यवान असं म्हणतो आपण. आणि बाकी आहे फर्टिव्ह आणि ऑब्सलेट. तर मित्रांनो फायद्याची नसणं तर त्याच्या विरुद्ध फायद्याची असणं, मौल्यवान असणं, त्यासाठी ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आन्सर आहे, व्हॅल्युएबल मौल्यवान. आता पाहूया या फर्टिव्ह आणि ऑब्सलेटचा अर्थ काय होतो. बघा फर्टिव्हचा अर्थ काय होतो, सिक्रेट, गुप्त, रहस्यमय. ऍक्टिंग ॲज दो यू आर ट्राईंग टू हाईड समथिंग बिकॉज यू फील गिल्टी. बघा
सिक्रेट गुप्तपणे म्हणूया. ऍक्ट म्हणजे कृती करणे. दो यू आर ट्राईंग टू हाईड समथिंग. बघा, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, हाईड म्हणजे लपवणे, समथिंग म्हणजे काहीतरी. काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही गुप्तपणे आणि तुम्हाला काय, तुम्ही गिल्टी आहात, तुम्ही दोषी आहात, काहीतरी तुम्ही चूक केली अशी मनामध्ये जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा तुम्ही काहीतरी लपवत आहात, त्याला फर्टिव्ह असं म्हणतो. नेक्स्ट आहे बघा ऑब्सुलेट. ऑब्सुलेटचा अर्थ बघा, नो लॉंगर युजफुल बिकॉज समथिंग बेटर हॅज बीन इन्व्हेंटेड. बघा, नो लॉंगर युजफुल, लॉंगर म्हणजे दीर्घकाळासाठी, युजफुल उपयोगी नसणं म्हणूया. बिकॉज कारण की समथिंग बेटर हॅज बीन इन्व्हेंटेड, समथिंग बेटर हॅज बीन इन्व्हेंटेड, नवीन काहीतरी इन्व्हेंट झालेला आहे, त्याचा शोध लागलेला आहे म्हणून एखादी गोष्ट ऑब्सुलेट होतं, म्हणजेच काय, कालबाह्य होतं. आता बरेच वर बघा, ळ हा शब्द सुद्धा मराठीमधला कालबाह्य होता येईल. बरेच सारे प्राणी आहेत बघा, डायनोसॉर वगैरे, कालबाह्य झाला तो सध्या आहे का, नाहीये, त्याला ऑब्सुलेट असं आपण म्हणतो. चला तर मित्रांनो, वर्थलेस साठी विरुद्धार्थी शब्द येतो आपल्याकडे व्हॅल्युएबल, मौल्यवान. चला आता नेक्स्ट पाहूया. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, चुकीची स्पेलिंग तुम्हाला फाइंड आउट करायची. पहिला आहे प्रॅक्टिकल, दुसरा आहे मॉस्किटो, तिसरा आहे व्हॉलंटियर, चौथा आहे रेस्टॉरंट. तर मित्रांनो आपल्याला इथेच क्लिक झालं बघा, ऑप्शन 4 चुकीची स्पेलिंग आहे. तर खरी स्पेलिंग काय बघा, RESTAURANT पाहिजे होतं. ओके, रेस्टॉरंट पाहिजे होतं. पहिलं बघा प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल म्हणजे माहिती आहे तार्किक तत्वावर आधारित असलेलं, ओके, एक्सपिरियन्स घेऊन केलेलं. मॉस्किटो म्हणजे मच्छर, बरोबर आहे. व्हॉलंटियर म्हणजे काय, तर ऐच्छिक रीतीने स्वतःच्या इच्छेनुसार काम करणारे, त्याला व्हॉलंटियर असं आपण म्हणतो. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा, रिकामी जागा आहे, तुम्हाला फिल इन द ब्लँक अप्रोप्रिएट फुटअप करायची. वाचूया. द ऑडियन्स डॅश डॅश ॲज सून ॲज द चीफ गेस्ट डॅश डॅश. बघा, ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक, ॲज सून ॲज म्हणजे होताना होताच, चीफ गेस्ट म्हणजे काय, प्रमुख पाहुणे. आता बघूया आपण पहिलं ऑप्शन जे इथे पुटअप करण्या. ऑडियन्स शाउटेड, ऑडियन्स ओरडले, ॲज सून ॲज द चीफ गेस्ट प्रेझेंटेड. जसं की चीफ गेस्ट प्रमुख पाहुण्यांनी प्रेझेंट करायला सुरुवात केला, आता चीफ गेस्ट प्रेझेंट करणार आहे का, नाहीये, म्हणजे हा रॉंग झाला. दुसरं, द ऑडियन्स स्क्रीम्ड, स्क्रीम्ड म्हणजे किंचाळले, ॲज सून ॲज द चीफ गेस्ट रिपोर्टेड. आता रिपोर्ट म्हणजे बातमी देणे, चीफ गेस्ट रिपोर्ट करणार आहेत का, नाहीये, म्हणजे हा सुद्धा रॉंग झाला. तिसरा बघा, द ऑडियन्स चीड, उत्साही झाले, ॲज सून ॲज द चीफ गेस्ट डिले. जसं की समजा चीफ गेस्ट प्रमुख पाहुण्यांना डिले, उशीर झाला, तर उशीर झाल्यानंतर प्रेक्षक लोक उत्साही होतात का, नाही, म्हणजे हा रॉंग झाला. 4 बघूया, द ऑडियन्स क्लॅप्ड. ओके, ऑडियन्सनी काय केलं, प्रेक्षकांनी क्लॅप केलं, टाळ्या वाजवल्या, ॲज सून ॲज द चीफ गेस्ट अराइव्ह. अराइव्ह म्हणजे येणे, आगमन होणे. जसं प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं तसं प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 तुमचा करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट पाहूया आता. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आता इनकरेक्टली स्पेल्ड, चुकीची स्पेलिंग सांगायची. पहिला आहे रोग, दुसरा आहे बुटीक, तिसरा आहे प्लॅक्यू, चौथा आहे लॅक्यू. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे तुमचं ऑप्शन नंबर 3 PLACQUE, हा तुमचा इनकरेक्टली. ओके, आता याच्यामध्ये बघा, रोगचा अर्थ होतो बदमाश असं म्हणूया. बुटीक म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ब्युटी पार्लर असं म्हणतो. ओके, आता इथे PLA येतं, थोडंसं एडिटिंग मध्ये प्रॉब्लेम झाला, PLAQUE पाहिजे होता. ओके, आता खरी स्पेलिंग बघा, इथे प्लॅक्यूची स्पेलिंग बघा. अ फ्लॅट थिन पीस ॲज ऑफ मेटल युज्ड फॉर डेकोरेशन और इन्स्क्राइब्ड ॲज अ मेमोरियल और मार्कर. बघा, अ फ्लॅट थिन पीस, एक फ्लॅट सरळ असं म्हणूया, थिन पीस. बघा, थिक म्हणजे जाड, थिन म्हणजे पातळ, ऑफ मेटल धातूचा बनलेला, युज्ड फॉर डेकोरेशन सुशोभित करण्यासाठी किंवा इन्स्क्राइब्ड करण्यासाठी, ॲज अ मेमोरियल और मार्कर. बघा, एखाद्याची समाधी असते, त्या समाधीवरती काही शब्द कोरलेले असतात, मग त्याला काय म्हणायचं, प्लॅक्यू. तसं तुम्ही म्हणू शकता, समाधीवर जे कोरलेले शब्द असतात त्या पाठीवरती, त्या पाठीला काय म्हणतात, तर प्लॅक्यू असं म्हणतात. नेक्स्ट आहे बघा लॅक्यू. लॅक्यूचा अर्थ, a type of hard and usually shiny coating or finish applied to material such as wood or metal. बघा, a type of hard and usually shiny coating. आता कोटिंग म्हणजे आपण ज्यावेळेला कलर वगैरे देतो ना, सोफा वगैरे असेल किंवा कशाचा असतो सोफा, वूड लाकडाचा किंवा मेटलचा असतो, त्यावरती आपण शायनी पद्धतीने एखादा ऑइलनी पेंटिंग वगैरे करतो, ती ॲक्युरेटली फिट बसते त्यावरती, त्याला लॅक्यू असं म्हणतो.
चला आता नेक्स्ट पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द. वर्ड आहे तुमच्याकडे डिस्क्लोज. डिस्क्लोजचा अर्थ होतो एखादी गोष्ट काय करणं, तर उघड करणे. ओके, म्हणजे काय, सर्वांसमोर सर्वांना पाहण्यासाठी एखादी गोष्ट सर्वांना मोकळी करणं असं आपण म्हणतो. मग डिस्क्लोज म्हणजे काय, उघड करणे. एखाद्याचं समजा सिक्रेट आहे, सिक्रेट काय केलं, डिस्क्लोज केलं. न्यूज आहे, गुप्त बातमी, डिस्क्लोज केली, उघड केली असं आपण म्हणतो. मग उघड करणे याच्या विरुद्ध येतो लपून ठेवणे. मग लपून ठेवण्यासाठी शब्द पाहूया. पहिला आहे कन्सील, दुसरा आहे डिस्गाईज, तिसरा आहे डिसरप्ट, चौथा आहे कम्प्लीट. तर मित्रांनो डिस्क्लोजसाठी ॲक्युरेट ऑप्शन येतं ऑप्शन नंबर फर्स्ट, कन्सील म्हणजे लपून ठेवणे. बघूया आता बाकीच्या शब्दांचा अर्थ. बघा कन्सीलचा अर्थ काय होतो, टू हाईड समथिंग समबडी. हाईड म्हणजे लपवणे. मग मित्रांनो बघा कन्सीलला कसं लक्षात ठेवायचं, हाईड या शब्दानुसार. दुसरा आहे बघा डिस्गाईज. डिस्गाईजचा अर्थ टू चेंज द अपिअरन्स. येतेच बघा, टू चेंज द अपिअरन्स, साऊंड एटसेट्रा ऑफ समबडी समथिंग सो दॅट पीपल कॅन नॉट रिकग्नाइज हिम ऑर हर. बघा टू चेंज अपिअरन्स, चेंज म्हणजे बदलणे, अपिअरन्स म्हणजे देखावा. म्हणजे समजा दुसऱ्याला ओळखू येऊ नये, रिकग्नाइज म्हणजे ओळखू येऊ नये म्हणून आपण आपला पेहराव बदलणं. ओके, दाढी मिशा लावणं किंवा डोक्यावरती पगडी बांधणं, मस लावणं गालाला किंवा ड्रेस वेगळा घालणं असं आपण म्हणू शकतो. त्याला डिस्गाईज असं म्हणतो, म्हणजे पेहराव बदलणं आपण म्हणतो, बेबनाव करणं. किंवा साऊंड, साऊंड म्हणजे आवाज बदलणं. का तर एखाद्याला रिकग्नाइज होऊ नये, आपण कोण आहोत एखाद्याला ओळखू नये म्हणून त्याला आपण वेगळा आवाज बदलणं किंवा पेहराव घालणं, त्याला डिस्गाईज असं म्हणतो. नेक्स्ट आहे बघा डिसरप्ट. डिसरप्टचा अर्थ बघा टू प्रिव्हेंट समथिंग एस्पेशली अ सिस्टीम, प्रोसेस ऑर इव्हेंट. बघा डिसरप्टचा अर्थ काय होतो, टू प्रिव्हेंट समथिंग म्हणजेच काय, एखादी गोष्ट करण्यापासून विरोध करणे, अडथळा आणणे. मग डिसरप्टचा अर्थ काय, अडथळा आणणे म्हणून लिहू शकता. फोर्थ आहे कम्प्लीट. कम्प्लीटचा अर्थ होतो पूर्णपणे. तर मित्रांनो डिस्क्लोजसाठी ॲक्युरेट आन्सर आहे कन्सेप्ट. चला आता नेक्स्ट पाहूया. सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम ॲज द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन. बघा काय अर्थ सांगायचा तुम्हाला, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा. सांगा, अ ग्रुप ऑफ शिप्स सेलिंग टुगेदर. अ ग्रुप ऑफ शिप्स जहाजांचा समूह. सेल म्हणजे प्रवास करणे, टुगेदर म्हणजे एकत्र असं म्हणूया. अ ग्रुप ऑफ शिप्स सेलिंग टुगेदर. ओके, म्हणजे जहाजांचा एक समूह एकत्रपणे प्रवास करतो, त्याला काय म्हणतात. पहिला आहे बघा नेव्ही, दुसरा आहे फ्लीट, तिसरा आहे फेसल, चौथा आहे क्रुझर. तर मित्रांनो बघा आता प्रत्येकाचा अर्थ सांगतो. नेव्हीचा अर्थ काय होतो बघा, द ब्रांच ऑफ द आर्म सर्व्हिसेस ऑफ अ स्टेट विच कंडक्ट्स मिलिटरी ऑपरेशन ॲट सी. बघा मिलिटरी ऑपरेशन म्हणजे सैनिकी कवायती कुठं घडवल्या जातात, सी समुद्रामध्ये. आणि आर्म सर्व्हिस म्हणजेच काय तर सैनिक दल. ओके, मग नेव्हीचा अर्थ काय होतो, नौदल सेवा असं आपल्याला म्हणतो, जिथे की काय फक्त एक सैनिकांच्या कवायती चाललेल्या जातात किंवा देशाचं संरक्षण करण्याचं काय असतो, नेव्ही आर्मी असतं. ओके, नौदल सेना म्हणूया. नेक्स्ट आहे बघा फ्लीट. फ्लीट हा तुमचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. ओके, मग ग्रुप ऑफ शिप्स सेलिंग टुगेदर, जहाजांचा एक ग्रुप आहे, समूह आहे, जो एकत्रपणे प्रवास करतो, त्याला फ्लीट असं म्हणतो. म्हणजे जहाजांचा ताफा किंवा काफिला असं म्हणू शकतो. आता बाकीच्या शब्दांचा अर्थ बघा. फेसलचा अर्थ काय होतो, अ लार्ज बोट ऑर शिप, एक मोठी जहाज असं म्हणतो. ओके, त्याला फेसल असं म्हणतो. फेसलचा दुसरा अर्थ होतो भांडे. नंतर आहे बघा क्रुसर. क्रुसरचा अर्थ बघा, अ लार्ज फास्ट शिप युज्ड इन अ वॉर. बघा वॉर म्हणजे युद्ध, लार्ज फास्ट शिप म्हणजे वेगाने धावणारी एक जहाज, ती मोस्टली युद्धामध्ये वापरतात, त्याला क्रुझर असं म्हणतो. म्हणजेच युद्ध नौका असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो ग्रुप ऑफ शिप्स सेलिंग टुगेदरचा अर्थ काय होतो, फ्लीट असा अर्थ होतो. आता बाकीचे जे ऑप्शन आहेत त्यावरून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे महत्वाचं आहे. नेक्स्ट पाहूया आता. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. चला इडियमचा अर्थ सांगायचा. फीट ॲज अ फिडल. चला फीट ॲज अ फिडल काय वाटतं बरं, फीट ॲज अ फिडलचा अर्थ काय होतं. पहिलं ऑप्शन ऑफ द राईट साईज, एकदम योग्य असे आकार असणं. दुसरं सिंगिंग हॅपीली, आनंदाने गाणं गायनं. तिसरा म्हणतो प्लेइंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. बघा आपण काय म्हणूया, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, संगीत साहित्य वाजवणे असं आपण म्हणतो. चौथा येतो हेल्दी अँड स्ट्रॉंग. हेल्दी तंदुरुस्त, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत बळकट असणं. मग फिट ॲज अ फिडलचा ॲक्युरेट अंतर येतो ऑप्शन नंबर 4 हेल्दी अँड स्ट्रॉंग. पाहूया एक्झाम्पल. माय ग्रँडफादर इज 90 years old. माझे जे आजोबा आहेत एक 90 वर्षाचे आहेत. बट ही इज ॲज फिट ॲज अ फिडल, परंतु ते कसे आहेत, एक तंदुरुस्त आहेत, बळकट आहे असं आपण त्याला म्हणतो. तर मित्रांनो ऑप्शन 4 तुमचा करेक्ट आन्सर आहे.
चला आता नेक्स्ट पाहूया. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा ॲक्युरेट स्पेल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. पहिला आहे बघा इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे हेतू असं म्हणूया. दुसरा आहे बघा ट्रान्झिशन. तिसरा आहे इंजेक्शन पाहिजे, इथे फॅशन. तर मित्रांनो बघा करेक्ट स्पेलिंग आहे इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे काय, हेतू असणं आपण म्हणतो. आता ट्रान्झॅक्शनची स्पेलिंग बघा TRANSACTION पाहिजे होतं. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तर देवाणघेवाण करणं, पैशाची देवाणघेवाण करणं, त्याला ट्रान्झॅक्शन, पैशाचे आर्थिक व्यवहार असं म्हणतो. इंजेक्शनची स्पेलिंग बघा INJECTION. इंजेक्शन म्हणजे माहिती आहे तुम्हाला सुई. नेक्स्ट आहे फॅशन. फॅशनची स्पेलिंग बघा FASHION. ओके. तर मित्रांनो आजच्या सेशनमधले होते हे महत्त्वाचे 15 व्होकॅब्युलरी. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये हे सर्व प्रश्न तुम्हाला उपयोगी पडणार आहेत, म्हणून व्यवस्थित व्हिडिओज पहा आणि महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओला पाहावा. आणि या सेशनची तुम्हाला जर PDF किंवा PPT हवी असेल तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊन टाका. ओके, चला तर आपण येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.